आई मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक. वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेरू. वैष्णव तो जयावघी देवावरी माया नाही अनेक प्रमाण तन धन तृणजन प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्ती वेळी. चिंतन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु जगतमान्य देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे महामेरू असणारे ज्ञानेश्वरी तुकोबाराय यांचा हा 4 चरणाचा अभंग असून या अभंगामध्ये माझे जगद्गुरु तुकोबाराय वैष्णवाचं आंतरिक लक्षण सांगतात. विठ्ठल विठ्ठल. परमार्थाची वाटचाल करत असताना परमार्थ करत असताना भलत्या कोणालाही वैष्णव न म्हणता ज्याचं अवघं प्रेम देवावर आहे अशा व्यक्तीला वैष्णव म्हणा असं प्रांजळ मत माझ्या जगद्गुरु तुकोबारायचं आहे. अभंगाचा प्रतिपाद्य विषय बघण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा की निमित्तानं कार्यक्रम आहे सर्वांना ज्ञातच आहे. वैकुंठवासी हरिभक्त परायण गुरुवर्य किसन महाराज काजळे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त हा भव्य दिव्य स्वरूपाचा कार्यक्रम आहे. खूप गोड नियोजन तुम्ही सर्व मंडळींनी केलं पण वेळ भरपूर झालेला आहे. बरोबर आहे का नाही? आज काही कसोटी खेळायची नाही, वन डे खेळायची, ओनली 20-20. बॅटिंगही मिस करणार, बॉलिंगही मिस करणार, फिल्डिंगही मिस करणार. शेवटी मॅन ऑफ द मॅच मिस घेऊन जाईल. तुम्ही फक्त सगळ्यांनी कोरस करायचं. विठ्ठल विठ्ठल. अगदी थोड्या वेळेमध्ये मी जगद्गुरु तुकोबारायचं भाव तुम्हा सर्व मायबापासमोर ठेवणारे मायबाप. तसं कीर्तन करावं असं एवढा काही योग्यतेचा माणूस मी नाहीच आहे. कारण की इथं समाजापेक्षा कीर्तनकार जास्त उपस्थित आहे. बरोबर आहे का नाही? टाळकरी सुद्धा कीर्तनकाराचे, पुढं बसलेले सुद्धा कीर्तनकाराचे, ज्यांनी आयोजन केलं तेही कीर्तनकाराचे. म्हणजे तसं जर पाहायला गेलं तर या तुमच्या गावामध्ये कीर्तनकाराचं काय रूपच महाराज. किती कीर्तन असेल, सगळे संस्थेचे विद्यार्थी. बरोबर आहे का नाही? अगदी थोड्या वेळामध्ये तुम्हाला सर्व मंडळीला ज्ञान सांगावं एवढा तर मी निश्चित ज्ञानी नाही, अधिकारी पण नाहीये. लक्ष देऊन ऐका. तुम्हाला ज्ञान सांगावं, तुम्हाला उपदेश करावा एवढं मी निश्चित ज्ञानी नाहीये. पण अजून 1 वाजे लोक तुम्हाला कोणालाच उठू देणार नाही एवढं तर नक्कीच अज्ञानी नाही. बरं विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. महाराजांच्या पुण्यस्मरणानिमित्त भव्य दिव्य स्वरूपाचा कार्यक्रम आहे. लक्ष देऊन ऐका मायबाप. या कलियुगाचा एक नियम आहे, या निसर्गाचा एक नियम आहे. जो व्यक्ती जन्माला आला त्याला जाणं आहे. बरोबर आहे का नाही दादा? राहण्यासाठी कोण आलं इथं? इथं नाही उरो आले अवतार, इथे नाही उरो आले अवतार. एरत बमर जीवा कीती एरत बमर जीवा कीती नाही आले अवतार. एरत कसं जायचं हे प्रत्येकाने ठरवलं पाहिजेत. मायबाप, माणूस किती दिवस जीवन जगला याला महत्व नाही हो. माणूस जीवन जगला कसं याला खूप महत्व आहे. जात असताना कसं जा कबीर महाराज खूप गोड वर्णन करतात. कबीरा जब हम पैदा हुए जग हसे हम रोए.
ऐसी करनी कर चलो जग रोए हम हसे. माय बाप, जीवन जगत असताना असं जीवन जगा की आपण गेल्यानंतर लोकांनी आपली आठवण केली पाहिजे. आज महाराष्ट्रामध्ये हजारो लोक जन्माला येतात, महाराष्ट्रामध्ये हजारो लोक मरतात. मग महाराष्ट्र प्रत्येकाच्या जयंत्याही साजऱ्या करत नाही, प्रत्येकाच्या पुण्यतिथ्याही साजऱ्या करत नाही. का लोकांच्या जयंत्या साजऱ्या होतात, का लोकांच्या पुण्यतिथ्या साजऱ्या होतात? याचं कारण असं आहे दादा, मानवी देहाला येऊन ज्यानं फक्त समाजाचाच विचार केला, देशाचाच विचार केला, त्याच लोकांची आठवण जगामध्ये लोक करतात. विठ्ठल विठ्ठल. बसणाऱ्या मंडळीला माझी विनंती आहे, तुम्ही एवढं चांगलं जीवन नका जगू की तुमचा नाशिक जिल्हा तुमच्यासाठी रडेल. पण कमीत कमी एवढं चांगलं तर नक्की जगा की तुमचा तालुका तुमच्यासाठी रडला पाहिजे. बरोबर आहे का नाही? नका तालुका रडू दे, पण कमीत कमी तुमचं गाव तुमच्यासाठी रडलं पाहिजे. एवढं तर चांगलं जगलंच पाहिजे माणसानं. बरं, नका गाव रडू देऊ, कमीत कमी नातेवाईक नका नातेवाईक रडू देऊ, कमीत कमी घरचे तर रडले पाहिजेत ना दादा आपल्यासाठी. एवढं तर चांगलं जगा. खरं सांगू तुम्हाला, काही काही माणसाचं दुर्भाग्य असं असतं की त्याच्या मरणाची वाट त्यांच्या घरचे पाहतात. काय जाणं झालं काही काही लोकांचं. अरे ज्ञानोबरायच्या जाण्याने साधू संत रडत होते, यात नवा नाहीये. ज्ञानोबरायच्या जाण्याने समाज रडत होता, यात नवा नाही. माझ्या ज्ञानोबरायचं जाणं एवढं सुंदर झालं महाराज की ज्ञानोबरायच्या जाण्याने जगाचा मालक कर्तुमा अन्यथा कर्तुम, जो जगाचा मालक पांडुरंग परमात्मा आहे, तो पांडुरंग परमात्मा सुद्धा रडत होता. म्हणून माझी विनंती दादा, तुम्ही किती दिवस जीवन जगले याला महत्व नाही, तुम्ही जीवन जगले कसं याला महत्व आहे. तुम्हाला जर असं वाटतं तुम्ही मरून सुद्धा जिवंत राहावं, तर जीवनामध्ये एक कार्य करा. उत्तमची उरे कीर्ती मागे, उत्तमची हो कीर्ती मागे, कीर्ती उत्तम चिवरे कीर्ती मागे. माय बाप, मरून सुद्धा जर जिवंत राहायचं असेल, तुम्ही कोणत्याही क्षेत्रामध्ये चांगलं काम करा. तुम्ही राजकीय क्षेत्रामध्ये जीवन चांगलं जगा, लोक तुमचे पुतळे बांधतील. तुम्ही आध्यात्मिक क्षेत्रामध्ये जीवन चांगलं जगा, लोक तुमचे मंदिर बांधतील. दादा, असे अनेक महात्मे तुम्हाला सांगेल की ते गेल्यानंतर त्यांचे मंदिरही या महाराष्ट्राने बांधले. असे अनेक राजकीय क्षेत्रामध्ये असे मंडळी होऊन गेले की ते गेल्यानंतर त्यांचे पुतळे या महाराष्ट्रानं बांधलेले. आणि संसारामध्ये जर तुम्ही चांगलं जगले तर निश्चित लोक तुमची आठवण केल्याशिवाय राहत नाही. म्हणून माझी विनंती, उत्तम चिवरे कीर्ती मागे. माय बाप, जीवन जगत असताना जीवनाचं एक छोटंसं सूत्र आहे हो, ये दुनिया एक उलझन है,
कर, कोई हंस हंस के जीता है, कोई जीता है रो रो कर। हो मुश्किल में संभल जाए उसे इंसान कहते हैं, पराया दर्द जो अपनाए उसे इंसान कहते हैं। जो दुसऱ्याचं दुःख आपलं दुःख समजतो त्याला माणूस म्हणा दादा, बरोबर आहे का नाही? जो दुसऱ्याचं दुःख आपलं सुख समजतो तो कसा माणूस ठरल. म्हणून माझी विनंती दादा, जीवन जगत असताना खूप चांगलं जीवन जगा. परत नाही होणार ते, मी पुनश्च एकदा सांगेल. गेलेला पैसा माणसाला परत कमवता येईल, गेलेली इस्टेट परत कमवता येईल, गेलेलं पद परत मिळवता येईल, पण जीवनामध्ये एक गोष्ट कधीच परत मिळत नाही. लाईफ इज नॉट वन्स मोर. किती जरी पैसे खर्च केले तर एक मिनिटाचं सुद्धा आयुष्य मिळत नाही ना. मग एवढा सुंदर नृत्य जर तुमच्या जीवनामध्ये प्राप्त झालाय तर निश्चित या संधीचं सोनं करून घ्या. विठ्ठल विठ्ठल. सर्व मायबापांची सेवा करण्यासाठी निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबरायचा आहे. 4 चरणाचा आहे. लक्ष देऊन कीर्तन आहे का दादा? या अभंगामध्ये माझे जगद्गुरु तुकोबरा वैष्णवाचं आंतरिक लक्षणं सांगतात. वैष्णवाचे 4 प्रकार शास्त्रामध्ये सांगितलेले. अधम अधम मध्यम आणि चौथा उत्तम. 4ही वैष्णव मी तुमच्या समोर ठेवणार आहे. पहिला जो वैष्णव आहे तो अधम, तो कधीच देवाचं चिंतन करत नाही म्हणून त्याला अधम म्हणलेलं आहे. त्याला तुमच्याने माझ्या भाषेत नास्तिक म्हणलं तर काही वावगस होणार नाही. एवढं सुंदर नियोजन केलं तुम्ही लोकांनी, तरी सुद्धा लोक इकडे येऊन पाहत नाही. समजून चालायचे अधमच येते काय. अधम माणसाची व्याख्या करत असताना शुकाचार्य भगवान राजा परीक्षितीला सांगतात, राजा यदा देवीषु वेदेषु गोषु प्रेषु साधुषु धर्मीमयी विद्वेषु सवा अशु विनश्यती. तो धर्माला मानत नाही, जो वेदाला मानत नाही, जो गाईला मानत नाही, त्याला नास्तिक म्हणा दादा. दुसरा जो वर्ग आहे तो अधम अधम. तो कधीतरी देवाचं चिंतन करतो. काही लोक 7 दिवस कीर्तनाला येत नाही, पण कमीत कमी काल्याच्या कीर्तनाला का होईना येतात. म्हणजे जो येत नाही त्याच्यापेक्षा बराच आहे ना, बरोबर आहे का नाही? तिसरा जो वैष्णव आहे तो मध्यम वैष्णव. मध्यम वैष्णवाचं वर्णन करत असताना शास्त्रकार खूप गोड वर्णन करतात. तो स्वतः तर देवाचं चिंतन करतो, पण त्याच्या सहवासामध्ये येणाऱ्या प्रत्येक जीवाला देवाचं भजन करण्यासाठी प्रवृत्त करतो. नाशिकला एक खूप मोठे संन्यासी महाराज होऊन गेले. त्यांचं जीवनचरित्र वाचण्याचा प्रसंग माझ्या जीवनामध्ये आला. खूप गोड प्रसंग होता त्यांच्या जीवनामध्ये. त्या साधू महाराजांच्या आश्रमाजवळ एक जिल्हा परिषदची शाळा होती. काय होती जिल्हा परिषदची शाळा? दुपारची शाळा सुटल्यानंतर मुलं आश्रमात खेळण्यासाठी गेले की ते साधू महाराज त्या पोरांना म्हणायचे, ए पोरांनो इकडे या, ए पोरांनो इकडे या. पोरं गेल्यानंतर साधू महाराज त्यांना 10 पैसे द्यायचे, 20 पैसे द्यायचे, चाराणे द्यायचे, गोळ्या द्यायचे, चॉकलेट द्यायचे आणि त्या पोरांना सांगायचे, पोरांनो मला राम राम म्हणून चिडवा. काय म्हणायचे? मला राम राम म्हणून चिडवा. पोरांना चॉकलेट खायला भेटायची. दुपारची शाळा भेटली पोरं आश्रमात जायचे आणि महाराजाला म्हणायचे, ए राम आलाय रे, ए राम आलाय रे, ए राम आलाय रे. मुलं पुढं पळायचे आणि साधू महाराज त्या मुलांच्या पाठीमागं पळायचे. पण साधू महाराज त्या मुलांच्या पाठीमागं पळत असताना साधू महाराजांच्या डोळ्यामधून आनंद अश्रू यायचे. ते साधू महाराज विचार करायचे, अरे जरी हे मुलं मला चिडवत असेल तरी पण मी यांच्या मुखातून काय करतोय? नामस्मरण करून घेतोय. काय करतोय? नामचिंतन करून घेतोय. मध्यम वैष्णवाचं वर्णन करत असताना शास्त्रकार सांगतात, त्यांच्या सहवासामध्ये येणाऱ्या ते स्वतः तर देवाचं चिंतन करतात, पण त्यांच्या सहवासामध्ये येणाऱ्या प्रत्येक जीवाला देवाचं भजन करण्यासाठी प्रवृत्त करतात. तुकोबरायचा गोड अभंग लक्ष देऊन ऐका. सेवितो हरस वाटितो अनेका, सेवितो हरस वाटितो अनेका. विठेवरी गाते पाऊले
समान विठेवरी जाती पाऊले समान भजन करण्यासाठी प्रवृत्त करतो. सर्वात महत्वाचं वैष्णव उत्तम वैष्णव. त्या उत्तम वैष्णवाचं वर्णन करत असताना शास्त्रकार काय गोड वर्णन करतात हो, लक्ष देऊन ऐका. उत्तम वैष्णवाच्या सहवासामध्ये येणाऱ्या सजीव गोष्टी देवाचं चिंतन करतात यात नवल नाहीये. उत्तम वैष्णवाच्या सहवासामध्ये येणाऱ्या निर्जीव वस्तू सुद्धा देवाचं भजन करतात. काय गोड उदाहरणे, लक्ष देऊन ऐका. मंगळवेडेची भिंत कोसळी, जगाच्या मालकाने नामदेवरायला आवाज दिलाय, नामा ए नामा. धावत पळत माझ्या नामदेवराय पांडुरंगाकडे गेली. पांडुरंगा काय झालं एवढ्या जोऱ्या जोऱ्यात ओरडायला? पांडुरंगा, नामा मंगळवेड्याची भिंत कोसळली रे, माझा चोख उभा आहे, मरण पावला, जा त्याची अस्थी घेऊन ये. जगाच्या मालकासमोर हात जोडले नामदेवरायाने. आणि नामदेवरायाने देवाला सांगितलं, देवा असंख्य लोक त्या भीतीखाली दडून मेलेले, मी चोखोबरायची अस्थी ओळखायची कशी? पांडुरंग परमात्म्याच्या डोळ्याला धारा लागल्या आणि पांडुरंग परमात्मा सांगू लागले, नामा अस्थी उचलायची आणि कानाला लावायची, ज्या अस्थीमधून श्री विठ्ठल ध्वनी येईल नाही ती माझ्या चोखोबरायची असते. लक्ष देऊन कीर्तन ऐका दादा. आपण मेल्यानंतर ज्या लोकांची हाडं विठ्ठल विठ्ठल म्हणत असतील त्या लोकांनी जिवंतपणे किती भजन केलं हे फक्त आपण कीर्तनात ऐकायचं, प्रॅक्टिकली करून पाहायचं. काय म्हणतो मी, कळलंय ना तुम्हाला? मेल्यानंतर ज्या लोकांची हाडं विठ्ठल विठ्ठल म्हणत असतील त्या लोकांनी जिवंतपणे किती भजन केलं असेल हे फक्त आपण कीर्तनात ऐका, आपण प्रॅक्टिकल करून पाहायचं नाही. कारण कीर्तनात आपले तोंड विठ्ठल विठ्ठल म्हणत नाही तर हाडं कधी म्हणतील? आपल्यातलं जर एखादं मेलन त्याचा हाडू काना लावलं तर शांताबाई आवाज येण्याची दाट शक्यता आहे. काही हाडातून तर झिंग झिंग झिंगाट, काही दलित तर हाडानं तर एवढी देशी पिली की हाडातून देशीचा वास. महाराज काय झालं काही कळत नाही. तुम्ही नाशिकच्या एकदम जवळ राहता महाराज. पंचवटीला बरेचसे लोक असते घेऊन जातात, ठीक आहे गेलंही पाहिजे, तो नेहमी. पण खरं सांगा, माझा प्रश्न आहे तुम्हा सर्व मायबापाला, ज्या माणसाने जीवनभर विचार केलाय, ज्या माणसाने जीवनभर दारू पेली, ज्या माणसाने जीवनभर मांसाहार केला, त्या माणसाची हाडी तुम्ही महाराज त्र्यंबकेश्वरला नाही काशीला जरी घेऊन गेले तर काय फायदा हो महाराज? काहीच नाही. म्हणून खरं सांगू का, एखाद्या दारुड्याची जर हाडं घेऊन जायचं असलं त्याला हो म्हणायचं, चाललं ना शिकलं नाही एखाद्या नालीत फेकून द्या. का ती पंचवटी खराब करतो तुम्ही? अख्खी पंचवटी खराब करून टाकली महाराज. मागच्या उन्हाळ्यात मी ना मुंबईला कीर्तनाला चाललो म्हणून पंचवटीला झोपलो. मला सकाळी स्नान करावं त्या कुंडात. त्या कुंडात स्नान केल्यानंतर 4 महिने अंगाची खाजू गेली, एवढं खराब झालंय होती पाणी महाराज तुमच्या हाडा आहे ना. कोणी बी मेलं की त्याच्या हाडकं काय पद्धत आहे काही कळत नाही. अरे ज्यानं जीवनभर मांसाहार केलाय, ज्याने जीवनभर वाईट वागला त्या माणसाच्या हाडं ना शिकला नाही महाराज. तुम्ही हिमालयात जरी नेले तरी नरकातच जाणार आहे. तो विठ्ठल विठ्ठल. वैष्णवाचं वर्णन करत असताना नाथ बाबा रामायणामध्ये गोवी खर्च करतात. काय गोडोवी, लक्ष देऊन ऐका. निमिषार्थ तुटील वक्षण जे न सोडिती हरिचरण, ते वैष्णवा माझी अग्रगण्य राया, ते जाण उत्तम भक्त. माय बाप, उत्तम वैष्णवाच्या सहवासामध्ये सजीव गोष्टी देवाचं चिंतन करतात यात नवल नाहीये. उत्तम वैष्णवाच्या सहवासामध्ये येणाऱ्या निर्जीव वस्तू सुद्धा देवाचं भजन करतात. 4 प्रकारचे वैष्णव मी तुमच्या समोर ठेवले. अधम 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 मध्यम आणि चौथा उत्तम. वैष्णवाचे 2 लक्षण आहे दादा, एक बाह्य लक्षण आहे, दुसरं आंतरिक लक्षण आहे. बाह्य लक्षणाचं वर्णन करत असताना तुकोबराय खूप गोड वर्णन करतात महाराज. ऊर्ध्वपुंड भाळ कंठी शोभे माळ, ऊर्ध्वपुंड भाळ कंठी शोभे माळ,
तुळशीची माळ आहे त्याला वैष्णव म्हणा. काही साधक माझ्या तुकोबराईकडे गेले आणि तुकोबराईला म्हणू लागले, महाराज अहो ज्यांच्या गळ्यामध्ये माळ आहे, ज्यांच्या कपाळाला गोपीचंदन टिळा, असे लोक ग्रामपंचायतच्या टायमाला धाब्यावर सापडतात, मग त्यांना वैष्णव म्हणायचं का? तुम्ही सर्व जाणकार मंडळी दादा, लक्ष देऊन कीर्तन आहे का? बाह्यरंगाने कोणाला साधू ठरू नका, महाराजही ठरू नका दादा. तुमची आणि माझी मानसिकता झालेली, ज्याची सगळ्यात मोठी दाढी तो सगळ्यात मोठा बाबा, ज्याची सगळ्यात मोठी ढेरी तो सगळ्यात मोठा बाबा, ज्याची सगळ्यात मोठी गाडी तो सगळ्यात मोठा बाबा. युट्यूबवर सर्च करून बघा, जेवढे दाढीवाले आत गेले तेवढे बिना दाढीवाले नाही बरं. म्हणून दाढीवर कशाला साधू ठरवता रे? अस्वलाला सुद्धा हातात केस असतात, मग तो साधू थोडा होतो बाई महाराज. साधूचे लक्षणं सांगत असताना नेणती काही टानाटोना नामस्मरणा तेची संत ज्यांचा हेत. अरे कोणालाही महाराज म्हणण्याची गरज नाही महाराज. आमच्या सद्गुरू जोग महाराज वर्ग शिक्षण संस्थेचे शिक्षक पांडुरंग बाबा वैद्य कोणालाच महाराज म्हणत नव्हते, सगळ्यांना बुवा म्हणत होते. काय म्हणत होते? पांडुरंग बुवा, विठ्ठल बुवा, राजाराम बुवा, माधव बुवा. कधीच ते महाराज म्हणत नव्हते कोणाला. याचं कारण ते फक्त महाराज दोघांनाच मानत होते, तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर महाराज. महाराज होण्यासाठी तुम्हाला कोणा सांगितलं आळंदीला जावं लागतं? अजिबात नाही. बिना आळंदीकरच महाराष्ट्रात जास्त फेमस आहे महाराज. बरोबर आहे का नाही? बरोबर आहे का नाही? ज्याला कोणतीच परंपरा नाही ते दलिंदर एक नंबर हुशार आहे. नेमच आहे महाराज. जे बिचारे आमच्या विद्यार्थ्यांनी सद्गुरू जोग महाराज वर्ग शिक्षण संस्थेमध्ये अध्ययन केलंय, शिळ्या भाकरीचे कुटके खाल्ले, ते बिचारे भाकरीला मोहताज आहे. आणि ज्यानं काहीच केलं नाही, ज्याची गाथ्याकड पाठ आहे, ज्ञानेश्वरीकडे पाठ आहे, हरिपाठ रिवस आहे, पण काही काही गोष्टी माणसाला प्रारब्धाने भेटतात, त्याच्यामुळे आपण त्याच्यावर खंत करायची नाही. लक्ष देऊन ऐका दादा, परमार्थातलं कोणतंही लक्षण बाह्य नाहीये. जरी तुम्हाला वाटत असेल जगद्गुरु तुकोबराय म्हणले परमार्थ सोपा आहे, तुका म्हणे सोपे आहे सर्व उनी, पण शेवटी खुटी ठोकलेली आहे. शहा तो धनी जगद्गुरु तुकोबराय एवढे सोपे थोडे की सगळं सोपं सांगितलं. ठाईचं वय सोनी करा एक चित्त न लगती सायाचं जावेवानांतरा रामकृष्ण हरी, सगळं सांगितलं. लोकांना वाटलं परमार्थ सोपाचे, तुका म्हणे सोपे आहे सर्व हुनी, पण शहाणा तो धनी. आणि शहाणा होण्यासाठी काय काय करावं लागतं ते तुम्हाला सर्व मंडळीला न्याय दादा. अरे जे जगद्गुरु तुकोबराय सांगतात परमार्थ सोपा आहे, त्याच जगद्गुरु तुकोबरायच्या गाथ्यामध्ये दुसरा अभंग लक्ष देऊन ऐका. भक्ती तो कठीण सुळावरील पोळी, भक्ती तो कठीण सुळावरील पोळी. संप्रदायामध्ये आमच्या फक्त किंमत अंतरंगाला आहे महाराज. बरोबर आहे का नाही? अंतरंगालाच किंमत आहे हो, बाह्य रंगाला किंमत नाहीये महाराज. आमच्या आळंदीचे ज्यावेळेस बोधे बाबा वारले त्यावेळेस आम्ही सर्व मंडळी अंत्ययात्रेला होतो. त्यावेळेस बाबांची अंत्ययात्रा पाहिली, बाबांचा तो उत्सव पाहिला, तो सोहळा पाहिल्यानंतर त्याच वेळेस माणसाला कळालं की जगामध्ये गाडीवाल्याला किंमत नाहीये, जगामध्ये चांगले कपडे घालणाऱ्याला किंमत
जगामध्ये कोट घालणाऱ्याला किंमत, जगात चांगल्या कीर्तन करायला किंमत, जगात हॅ करणाऱ्याला किंमत नाही, जगात पखवाज वाजवणाऱ्याला किंमत नाहीये. जगामध्ये फक्त त्याच व्यक्तीला किंमत आहे जो फक्त देवाचा म्हणून जगला, आणि तो सोहळा आम्ही बोधेबाबाचा डोळ्याने पाहिला. खरं सांगतोय महाराज. रात्री 9 वाजता बाबाचे देह अवसान झाल्यानंतर ज्यावेळेस आम्हाला कळालं त्यावेळेस फक्त फोनवर कॉन्टॅक्ट गेले आणि SMS गेले की बाबा गेले महाराज. पहिला मुलगा इंद्रायणीवर होता त्यावेळेस बाबाची अंत्ययात्रा महाराज संस्थेजवळ होती. एवढा मोठा सोहळा, मला वाटतं भूतो ना भविष्यती हा सोहळा कोणाचा होता. आणि निश्चित माणसानं किती पैसा कमवला, किती नाव कमवलं, किती कीर्तन आहे, किती गायन आहे, याला अजिबात महत्त्व नाही दादा. तुम्हाला परमार्थामध्ये किंमत किती याला खूप महत्त्व आहे. बरोबर आहे का नाही. आम्ही चातुर्मास काढलाय बाबाचा. माधव महाराजां आम्ही सगळ्यात भांडकुदळ पोरं होतो महाराज. माधव महाराजांनी चुकून आम्ही महाराज झालो म्हणून बरं आहे. जर आम्ही दुसऱ्या क्षेत्रात असतो तर दाऊती ब्रांचच्या नंतर आमचा दोघांचाच नंबर राहिला असतो. हो ना. भांडणं हा आमचा जातीवंत व्यवसाय इतका व्यवसाय भयानक की तो आणि मी पण आम्हाला एवढं जीव लावलं. मी खरं सांगू का, हे जे काही तोडकं मोडकं ज्ञानोबराच्या कृपेनं गायन करत असेल, जे बोलतो, हे फक्त बोधेबाबाचेच उपकार आहे. आमच्याकडे काय होतं महाराज, मी धोतर सुद्धा मला घालायचा कंटाळा यायचा, पण बाबानं सांगितलं पुरुषोत्तम बाबा धोतर घातलं पाहिजे. एका महिन्यात 45 नाटपाठ केले होते महाराज मी बाबाच्या सांगण्यावर. विसरून गेले तो भाग वेगळा आहे कारण नाटाचा ना आपला कधी संबंध चाला नाही. येतो फक्त प्रमाणापुरता आणि तो बी कीर्तनात. आपण उचललं की मागचे म्हणायला असतं तर त्याच्यामुळे नाटाचं काही रिव्हिजन राहिलं. बाबाने फक्त एकदा शेगाव संस्थेत कीर्तन झाल्यानंतर मला सांगितलं म्हणे पुरुषोत्तम वा ज्याचे नाटपाठ त्याच्या कीर्तनाचा थाट काही आगळा वेगळा आहे. त्या दिवसापासून एका महिन्यात 45 नाटपाठ केले होते. ती कृपा आहे महाराज. म्हणून परमार्थामध्ये बाह्य रंगाला किंमत नाही हो दादा. परमार्थामध्ये जेवढी काही किंमत आहे ती फक्त अंतरंगाला आहे. आणि काय त्या वैष्णवाचं आंतरिक लक्षण आहे तेच महाराज अभंगाच्या वैष्णव